वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे। त्याच्यामध्ये देखील त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे। तर मंडळी, हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे अशी स्पष्टोक्ती आणि स्पष्ट मत त्यांनी सभागृहात नोंदवलेलं आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला देखील दोषी करण्यात आलेलं आहे आणि आता वाल्मिक कराड याच्यावरती न्यायालयाचे फास आणि त्याच्या गुन्ह्याचे कारनामे सगळे समोर यायला लागलेले आहेत। या व्यतिरिक्त देखील एकनाथ शिंदे काय म्हणाले ते एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना, आता मी ते भाषा वापरत नाही, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे। पुन्हा अशा प्रकारचं, आणि व्हिडिओ व्हायरल केलाय, त्याचाही व्हायरल झाला, त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या। मी देखील गृहमंत्री मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये, त्याला पूर्ण कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे, त्या संदर्भातली देखील कारवाई होईल। तर मंडळी, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी आपले स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। वाल्मिक कराड दोषी असेल, त्याला फाशी झालीच पाहिजे असं त्यांनी ठाम मत यावेळेस सभागृहामध्ये व्यक्त केलेलं आहे। वाल्मिक कराडचं नाव घेत त्याला फाशी झाली पाहिजे असं स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोकोका अंतर्गत कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याची 7 दिवसांची CID कोठडी ही संपलेली असल्याचं देखील माहिती सध्या समोर येते आहे। तर आरोपींना फाशीच, दुसरी शिक्षाच नाही असं यावेळेस एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं, आपला स्पष्ट वक्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला। मंडळी, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।